राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हाचं स्वागत केलंय। कुठल्याही लढाईच्या आधी तुतारी वाजवली जाते। आमचा लढा अहंकार आणि स्वार्थीपणाच्या विरोधात आहे। आता मशाल हाती घेऊन तुतारी वाजवून लढायचंय आणि जिंकायचंय। त्यामुळे हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं असल्याचं रोहित पवार म्हणाले। साताऱ्यात राष्ट्रवादी भवनाबाहेर कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवत जल्लोष केला। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्याचा आनंद यावेळी साजरा करण्यात आला। राष्ट्रवादीची तुतारी विजयाची तयारी अशा घोषणाही दिल्या गेल्या। ठाणे राष्ट्रवादी कार्यालयात तुतारी वाजवत फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष झाला। निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी निवडणूक चिन्ह दिले। त्यानंतर ही तुतारी गद्दारांना गाडणार असे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी ठाण्यात जल्लोष केला। तसंच वाजवा तुतारी गाडा गद्दारी ही तुतारी निष्ठेची अशा घोषणा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस देण्यात आल्या। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान केलंय। महाविकास आघाडीकडून अजून ऑफर आलेली नाही, मात्र येण्याची शक्यता आहे असं सूचक विधान त्यांनी केलंय। महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे। त्याच पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आलंय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। भाजपनं मार्च पासून राज्यातील 95% हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत। विरोधकांना प्रचारच करू न देण्याची भाजपची रणनीती असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी दौरे वाढवले। बारामतीत नणंद भावजय असा सामना जवळपास निश्चित झालाय। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात गाठी भेटी, स्वच्छता मोहीम असे उपक्रम सुरू केलेत, तर सुनेत्रा पवारांनी विकास कामांचं भूमिपूजन करून आजच्या दौऱ्याची सुरुवात केली।